आहे का ठीक? नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग. तर आज आम्ही आलो आहोत शेगावमध्ये गजानन महाराजांच्या मठामध्ये आलेलो आहे आम्ही. आणि आता आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन घेणार आहे, तिथे महाप्रसाद खाणार आहे. त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे आनंद सागरला जाणार आहे. तर ही पूर्ण जर्नी तुम्ही बघा. तर नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आलोय जिथे पाऊल ठेवताच मनाला एक वेगळी शांतता मिळते. गणगण गणात बोतेचा जयघोष जिथे 24 तास दुमदुमत असतो, ते ठिकाण म्हणजेच विदर्भाची पंढरी शेगाव. आजच्या या विशेष ब्लॉग मध्ये आपण संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होणार आहोत आणि शेगाव संस्थानाचा शिस्तबद्ध कारभार जवळून पाहणार आहोत. तर चला मग सुरू करूयात. संत गजानन महाराज म्हणजे एक चालते बोलते चैतन्य. 23 फेब्रुवारी 1978 रोजी महाराज पहिल्यांदा शेगावात प्रकटले. त्यांनी गणगण गणात बोते हा मंत्र जगाला दिला. महाराजांचे कार्य केवळ आध्यात्मिक नव्हते, तर त्यांनी माणुसकी आणि भक्तीचा एक नवा मार्ग दाखवला. आज हे मंदिर केवळ देवस्थान नसून शिस्त, स्वच्छता आणि सेवेचे एक उत्तम उदाहरण बनले आहे. मंदिरामध्ये प्रवेश केल्यावरती सगळ्यात आधी तुमचं लक्ष वेधून घेते ती म्हणजे इथली विलक्षण शिस्त. कितीही गर्दी असली तरी संस्थानांच्या सेवकांमुळे दर्शन अतिशय सुलभ होते. मंदिराचा परिसर इतकं स्वच्छ आहे की तुम्हाला कुठेही कचऱ्याचा एक तुकडाही दिसणार नाही. इथली शांतता मनाला अंतर्मुख करते. गाभाऱ्यात महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्यावरती प्रवासाचा सगळा थकवा कुठे पळून जातो कुणास ठाऊक. शेगावला आल्यावरती इथला महाप्रसाद घेतल्याशिवाय दर्शन पूर्ण होत नाही. हजारो लोक एका वेळी इथे जेवतात, पण कुठेही गोंधळ नाही. पिठलं भाकरीचा स्वाद कोणत्याही पंचतारकित हॉटेलपेक्षा श्रेष्ठ आहे. अन्नाचा एकही कण वाया जाऊ नये ही इथली शिकवण प्रत्येकाने अंमलात आणण्यासारखी आहे. तुम्ही लांबून येणार असाल तर इथे राहण्याची अतिशय उत्तम सोय आहे. संस्थानाचे भक्तिनिवास स्वस्त दरात आणि अतिशय स्वच्छ खोल्या उपलब्ध करून देते. विशेष म्हणजे इथल्या सिस्टममध्ये पारदर्शकता आहे. राहण्यापासून ते सामान ठेवण्याच्या लॉकरपर्यंत सगळीकडे डिजिटल आणि शिस्तबद्ध कारभार पाहायला मिळतो. मंदिरापासूनच काही अंतरावर असलेले आनंद सागर हे एक मानवनिर्मित स्वर्गच. आध्यात्मिक केंद्रासोबतच हे एक उत्तम पर्यटन स्थळही आहे. इथले ध्यान केंद्र, विस्तीर्ण तलाव, छोटी ट्रेन आणि सायंकाळी होणारा म्युझिकल फाउंटन शो हे सगळं अनुभवण्यासारखं आहे. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. मित्रांनो, शेगावमध्ये तुम्ही जेव्हा गजानन महाराजांच्या मठाचं दर्शन घ्यायला याल तेव्हा आनंद विहार या ठिकाणी नक्की या. खूप छान वाटतं. मस्त गार्डन आहे इथे. त्याच्यानंतर बरीच मंदिरं आहेत. आध्यात्मिक केंद्र टाईपच आहे. तर इथे येऊन मस्त वाटतं. आता आम्ही पण एका झाडाखाली मस्त बसलेलो, एकदम छान सावली, म्हणजे एवढं उन्हाचं तिथे मस्त सावली वगैरे. आणि पुढे आम्ही अजून एक्सप्लोर करणार आहे. आताशी आम्ही एंट्री पॉईंटला आलेलो आहे. तर पुढे तुम्हाला एक एक पॉईंट आम्ही दाखवतो. तो एक एक पॉईंट तुम्ही बघा आणि नक्की इथे एकदा तरी व्हिजिट करा.
शेगावला येण्यासाठी रेल्वे हा सर्वोत्तम पर्याय आहे. मुंबई हावडा मार्गावर शेगाव हे महत्त्वाचे स्टेशन आहे. रस्ते मार्गानेही तुम्ही सहज येऊ शकता. संस्थानातर्फे स्टेशन पासून मंदिरापर्यंत मोफत बस सेवाही उपलब्ध आहे. त्यामुळे भाविकांना कुठेही ओढाताण करावी लागत नाही. शेगाव ही वारी केवळ ट्रिप नाही तर तो एक आत्मिक अनुभव आहे. महाराजांच्या आशीर्वादाने आणि इथल्या शिस्तीने आपण खूप काही शिकू शकतो. मला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. जर तुम्ही शेगावला गेला नसाल तर आयुष्यात एकदा तरी या चैतन्याचा अनुभव नक्की घ्या. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. मित्रांनो, तुम्ही जर कधी चुकून माकून वाशिम किंवा अकोल्याला आला तर तुम्हाला समोसा हे अशा पद्धतीने भेटेल. ही एक अशी चटणी असते, ही येल्लो कलरची चटणी, अशा मिरच्या असतात आणि 2 समोसे असतात. एक समोसा 20 रुपयाला, 2 समोसे 30 रुपयाला. म्हणजे बिझनेसच्या पर्पजने चांगलाच हॉटेल. तर आम्ही आता तेच घेतलंय. आता ही खाते इथे, कारण सकाळ सकाळी आता दुसरं काय अवेलेबल होणार नाही, त्यामुळे इथे खायला. पण एक गोष्ट मला खूप अट्रॅक्टिव्ह वाटली. एक गोष्ट मला खूप माझी नजर तिथे खिचली गेली. ते म्हणजे इथे जे लिहिले चिल्लरसाठी वाद घालू नये. पण माझं म्हणणं आहे की मग तुम्ही चिल्लर ठेवा ना. चिल्लरसाठी जर वाद घालू नये बोलताय तर चिल्लर ठेवा. काय म्हणायचं. मित्रांनो, सोलो ट्रॅव्हल करता करता बघा आम्ही कुठे येऊन पोचलोय. हे सगळीकडे धरण आहे असं. आणि बघा तिथं आम्ही तिकडे बघा तिथे गाडी पार्क केली आम्ही. बघा दिसत असेल तुम्हाला. बघा तिथं गाडी पार्क केली आणि इकडे समोर ना ते मंदिर आहे. याच्याबद्दल आम्हाला कळलेलं. बघा इथं मंदिर आहे. आम्ही आता इथे फोटोशूट थोडं करणार आहे आणि भरपूर ऊन झालंय. उन्हात आणायचं आम्ही चाललंय. हे बघा आणि फोटोशूट वगैरे चाललाय.